मी ताडकन उठलो. 2 पावले पुढे झालो. इतक्यात माझ्याभोवती कुणाच्या तरी कोमल बाहूंचा विळखा पडला. मी वळून पाहिले, ती आई होती. आई? छे, माझी पूर्वजन्मीची ती वैरीण मला आठवीत होती. माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नापासून मला दूर ठेवीत होती. ती माझी आई होती, पण तिची माया आंधळी होती. तिचे मन पांगळे झाले होते. अरण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाटेतल्या वेलींच्या फांद्या झटकन दूर कराव्यात तसे तिचे हात मी मागे केले. क्षणार्धात मी रिंगणात उतरलो. भोवताली माणसेच माणसे पसरली होती. ती माणसे होती, छे, पाषाण मूर्ती होत्या. त्या मूर्ती पुढल्याच क्षणी मला दिसेनाशा झाल्या. केवळ तो उन्मत्त घोडा मला दिसत होता. विजयी मुद्रेने तो माझ्याकडे पाहत होता. नहुष महाराजांच्या राज्यातल्या पराक्रमाला तो आव्हान देत होता. क्षणाक्षणाला त्याच्या आणि माझ्यामध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले. मी मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत होतो, हा घोडा नाही, ससा आहे. त्याच्या मानेवरली ती पांढरी शुभ्र लव हे शब्द कानात घुमत असतानाच कुणीतरी कर्कश स्वरात ओरडले, अरे वेड्या, कुठं चाललास तू मृत्यूच्या दरीत? मी उच्च स्वराने उत्तर दिले, नाही नाही, ही मृत्यूची दरी नाही, हा कीर्तीचा पर्वत आहे. उंच उंच डोंगर आहे. हा डोंगर मी चढणार आहे. हा पहा, हा पहा. मी त्याच्या शिखरावर जाऊन पोचलो. मधल्या काही क्षणात काय झाले हे माझे मलाच कळले नाही. माझी जाणीव पुन्हा पूर्णपणे जागी झाली तेव्हा घोड्यावर माझी घट्ट मांड बसली असून तो धूळ उडवीत वाऱ्यासारखा धावत आहे हे माझ्या लक्षात आले. मी झुंझावातावर आरूढ झालो होतो. माझ्या हातांनी आणि पायांनी मी विजेला अंकित केले होते. पहिली फेरी संपली, दुसरी सुरू झाली. सभोवार पसरलेल्या विशाल जनसमुदायाला कौतुकाच्या आणि आनंदाच्या प्रचंड लाटा उठल्या. त्यावेळेच्या मनस्थितीचे वर्णन मला सुद्धा करता येणार नाही. मी मूर्छित झालो होतो की माझी समाधी लागली होती, कुणी अतिद्रिय शक्ती माझा पाठपुरावा करीत होती, की माझ्या शरीरातला कण आपले सर्व सुप्त सामर्थ्य एकत्रित करून त्या घोड्यावरली माझी मांड ढळू देत नव्हता. तो तेजस्वी घोडा आणि त्याच्यावर बसलेला तो तरुण ययाती दोघेही उन्मत्त होते. दोघेही केवळ हलते पुतळे होते, एक घोड्याचा, दुसरा माणसाचा. एका पुतळ्यावर दुसरा पुतळा बसलेला. हे दोन्ही पुतळे विलक्षण वेगाने धावत होते. पूर्वजन्मीचा पाप पुण्याप्रमाणे एक पुतळा दुसऱ्या पुतळ्याला बिलगला होता. दुसरी, तिसरी, चौथी, आणखी 3 फेऱ्या संपल्या. 5वी फेरी सुरू झाली. ही शेवटची फेरी. न भूतो न भविष्यती असा पराक्रम मी केला होता. माझे कुमारवयातील सोनेरी स्वप्न सत्यसृष्टीत उतरले होते. स्वातीच्या पर्जन्यधारेतला बिंदू शिंपल्यात पडून मोती बनला होता. माझा आनंद गगनात मावेना. गगन, आकाश, निळे आभाळ माझ्यापासून अवघ्या 4 हातांवर होते. वाटले असे ताडकन उठून घोड्याच्या पाठीवर उभे राहावे आणि या आकाशाला, ज्याच्या मागे परमेश्वर लपून बसला आहे, त्या आकाशाला हात लावावा. हे सारे स्वैर चंचल तरंग होते. घोड्याच्या तोंडाला फेस आला आहे, त्याची गती किंचित मंदावली आहे, हेही त्या मनाला जाणवत होते. सावध सावध हा मंत्र ते मन माझ्या कानात जपत होते. 5वी फेरी संपत आली. बाबा आणि आई बसली होती. तिथून थोडे पुढे गेले की ती फेरी संपणार होती की त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागलो. मघाशी मला अडविणाऱ्या आईची मुद्रा आता किती उल्लसित झाली असेल ते पाहावे असे माझ्या मनात आले. तो मोह अगदी अनिवार्य झाला. घोडा त्या आसनाच्या किंचित पुढे गेला न गेला तोच मी मागे वळून पाहिले. मोहाच्या एकच क्षण, त्या क्षणी घोड्यावरली माझी मांड किंचित ढिली झाली असावी. काय होतंय हे कळायच्या आधीच त्या तापट प्राण्याने मला हवेत भिरकावून दिले. त्या मुक्या जीवाचा सारा सूड त्याच्या त्या एका कृतीत साठला होता. हवेतच मला अनेक चित्रविचित्र कर्कश करून आवाज ऐकू आले. तेही क्षणभरच. दुसऱ्या क्षणी मी काळ्याखोऱ्या समुद्रात खोल चाललो आहे असा भास झाला मला. त्या भयान काळ्या समुद्रातून मी बाहेर पडलो तेव्हा मला केवळ प्रकाशाचा एक मंद किरण दिसत होता. मी कुठे आहे ते मला कळेना. नागलोकातल्या गुहेत की हा प्रकाशाचा किरण कोपऱ्यात डौलाने फणावर करून उभ्या असलेल्या नागाच्या मस्तकावरचा हा मणी तर नाही ना. मग मी महालात मंचकावर झोपलो आहे असे वाटू लागले. झोप आल्यासारखे वाटत होते, पण उठवत नव्हते. उठावेसे वाटत नव्हते. बाबांच्या महालापाशी प्रातस्तोत्रे ऐकू येत नव्हती. बहुधा बाहेर
उजाडले असावे. आज उत्सवाचा शेवटचा दिवस. आज सर्वात उन्मत्त घोड्यावर कोण कोण आरोहण करतो ते माझी स्मृती एकदम जागृत झाली. तिच्या पाठोपाठ माझ्या मस्तकातून आणि अंगाअंगातून कळा निघू लागल्या. वाऱ्यावर वाळलेले पान भिरभिरत जावे तसा त्या दिवशी मी घोड्यावरून दूर उडत गेलो होतो. पण कुठे? त्या अपघातात मी पांगळा तर झालो नाही ना? मग मला उठता का येत नाही? उजवा हात उचलून मी कपाळावर ठेवला. गार पट्टी होती तिथे. माझ्या अंगात ताप असावा. माझ्यापाशी तर कुणीच नाही. मग ही पट्टी इतकी गार कशी राहिली? सारी शक्ती एकवटून मी हाक मारली, आई. कंकणांची मंजूळ किणकिण माझ्या कानांवर पडली. आईच माझ्या शय्येकडे येत असावी. मी डोळे ताणून पाहू लागलो. छे, आई नव्हती ती. मग कोण? त्या अपघातात मला प्राणांतिक जखमा झाल्या काय? मी माझ्या महालात आहे की मृत्यूच्या दारात? काहीच कळेना मला. माझ्या शय्येपाशी उभ्या असलेल्या आकृतीकडे मी अनिमिष दृष्टीने पाहू लागलो. मृत्यू इतके सुंदर रूप धारण करून येतो, मग जंग मृत्यूला का भीते? माझ्या कानांवर शब्द पडले. युवराज. तो अलकेचा आवाज होता. मी तिला विचारले, उत्सव संपला? केव्हाच? किती दिवस झाले? 8. 8? हो. तिच्या आवाजात विलक्षण कंप होता. 8 दिवस सूर्य प्रत्येक प्रातकाळी उगवला होता आणि प्रत्येक सायंकाळी मावळला होता. पण मला त्याचे भान नव्हते. हे 8 दिवस मी कुठे होतो? कोणत्या जगात होतो? काय करीत होतो? मी गोंधळून गेलो. माझ्या शरीरात त्या शरीरापेक्षा निराळा असा कुणीतरी मी आहे असे वाटत होते. पण त्या मीला या 8 दिवसातला एक क्षणही आठवत नव्हता. मी अलकेला विचारले, आई कुठे आहे? देवी आपल्या महालात आहे. त्या दिवसापासून जेवण सोडले त्यांनी. काल कशाबशा आपल्याला पाहायला आल्या. पाहता पाहता मूर्छा येऊन पडल्या. राजवैद्यांनी त्यांना अगदी झोपून ठेवलंय. तुझी आई कुठं आहे? देवींची सेवा करीत आहे ती. 8 दिवस आलोचन जागरण केली. राजवैद्यांनी मघाशी आपली नाडी पाहता पाहता एखाद्या लहान मुलासारखे ते आनंदाने नाचू लागले. मग मला म्हणाले, अलके, माझी विद्या या पांढऱ्या केसांना काळीमा लावून जाते की काय असं भय वाटत होतं मला. आज 8 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या. आता युवराजांना कसलंही भय नाही. ते बहुधा मध्यरात्री शुद्धीवर येतील. फार तर पहाटेच्या प्रहरी. तोपर्यंत तुला जागायला हवं. त्यांच्या कपाळावर एकसारखी गारगार पट्टी राहील अशी. बोलता बोलता तिला कसली तरी आठवण झाली असावी. ती झटकन दूर गेली. लगेच मंचकाकडे परत आली. माझ्या उशाशी उभी राहिली. आता मला मघापेक्षा स्पष्ट दिसू लागले होते. माझ्या उशाशी अलका उभी आहे. छे, त्या दिवशीच्या अपघातात मला मृत्यू आला असावा. मी स्वर्गात आहे. माझ्या उशाशी एक अप्सरा उभी आहे. या कल्पनेने माझे मलाच हसू आले. अलकेने विचारले, हसायला काय झालं? हसायला काय नेहमीच कारण लागतं? असं मला तरी वाटतं बाई. मग फुलं का हसतात ते सांग पाहू. फुलं का हसतात? ती स्वतःशीच उद्गारली. जणू काही तिच्यामध्ये 2 अलका होत्या. त्यातली एक दुसरीला हा प्रश्न विचारित होती. ती दुसरी गोंधळली. तिची धांदल पाहून पहिली हसली. लगेच ती लाजली. अलकेची ती लाजरी मूर्ती अधिकच मोहक दिसू लागली. समुद्राप्रमाणे सौंदर्यालाही भरती येत असते काय कुणाला ठाऊक. अलका क्षणाक्षणाला अधिक सुंदर दिसत होती. ती हसत हसत म्हटले, मी सांगू? बायका लाजतात म्हणून त्यांना फुलं हसतात. इश, तिचा हा उद्गार मला अधिकच गोड वाटला. मी आजारी आहे. अंथरुणावर पडलो आहे. गेले 8 दिवस मला शुद्ध सुद्धा नव्हती. या गोष्टीचा मला पूर्ण विसर पडला. मी टक लावून तिच्याकडे पाहू लागलो. ती चमकली. लगेच पुटपुटली, काय वेडी आहे मी. पट्टीवर घालायला औषध घेऊन आले आणि ते न घालता बोलत बसले. डोळे मिटा पाहू. का? हे औषध मोठं जहाल आहे. त्याचा एक थेंब सुद्धा डोळ्यात जाता कामा नये. राजवैद्यांनी निक्षून सांगितलंय मला. पण माझे डोळे मिटायला तयार नाहीत का? का? अलकेला हे कसे सांगायचे? मला तुझ्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते म्हणून. तिला असले बोलणे आवडेल का? ती केवळ दासीची मुलगी नाही. तिच्या आईचे दूध मी प्यालो आहे. तिच्या आईच्या अंगाखांद्यावर मी लहानाचा मोठा झालेलो आहे. कलिकेला बाबासुद्धा मानतात. आई तर तिला एखाद्या आप्ताप्रमाणे वागविते.
ययूची काळजी माझ्याहूनही कलिकेला अधिक आहे असे म्हणते. अशा कलिकेच्या मुलीशी आता तुम्ही डोळे मिटले नाहीत तर मी गट्टीफू करील हं. अलकेच्या त्या गोड शब्दांनी माझे बालपण परत आले. समुद्राला मिळालेले नदीचे पाणी जणू काही निराळे झाले. मी मुकाट्याने डोळे मिटले. अलका कपाळाच्या पट्टीवर औषधाचा एक एक थेंब सुद्धा सोडू लागली. काही वेळा डोळ्यांपेक्षा मिटलेल्या डोळ्यांना अधिक दिसते की काय कोण जाणे. माझी गट्टीफू करणाऱ्या बालपणीच्या अलकेपासून आता पट्टीवर औषध घालीत उशाशी उभ्या असलेल्या अलकेपर्यंत तिची अनेक रूपे माझ्या डोळ्यांपुढून सरकत जाऊ लागली. कळी तीच होती, पण फुलत फुलत प्रत्येक वेळी नवे मनोहर रूप धारण करीत होती. अलकेच्या प्रत्येक मूर्तीत निराळाच मोहकपणा होता. अलका आईबरोबर राजवाड्यात राहत होती, त्यामुळे तिची ही सारी रूपे माझ्या डोळ्यापुढून गेली होती. पण आजपर्यंत ती माझ्या डोळ्यात मात्र कधीच भरली नव्हती. असे का व्हावे? मी विचार करू लागलो. 6 वर्षाचा होईपर्यंत अलका माझी सवंगडी होती. मग मात्र आमचे संबंध दुरावले. मी होतो राजपुत्र. मी राजवाड्यात, नगरात, राजसभेत, उत्सवात सर्वत्र एटीने मिरवू लागलो. ती होती दासीची मुलगी. ती मागे मागे राहू लागली. राजवाड्यात आईच्या हाताखाली लहान सहान कामे करू लागली. मला पुढे राजा व्हायचे होते, जगज्जेता वीर व्हायचे होते. ती दासी होणार होती, सदैव कुणाची तरी सेवा करीत राहणार होती. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांपासून दूर गेलो. कुठल्या तरी स्वर्गीय सुगंधाने एकदम मला धुंद करून सोडले. माझे डोळे मिटलेलेच होते. उजवा हात हळूहळू वर नेऊन मी पाहिले. अलका वाकून अगदी सांभाळून पट्टीवर थेंब थेंब औषध सोडित होती. माझ्या गालावर तिच्या केसांची एक बट तिला न कळत रुळू लागली होती. ती बट माझ्या हाताला लागली. त्या नाजूक स्पर्शाने माझे शरीर पुलकित झाले. डोळे उघडले तर अलका दूर होईल म्हणून ते न उघडताच मी हसत म्हटले, अलका, माझं नाक फार फार रागावलंय. कुणावर? डोळ्यांवर. कुणाच्या? माझ्या. ते का बाई? एवढा सुंदर सुगंध कुठून येतो हे त्याला कळत नाही म्हणून. त्या कानाला मला काही विचारायचंय. विचार की. त्याची देवावर श्रद्धा आहे ना? माझं नाक काही नास्तिक नाही. देवळातली मूर्ती दगडाची असते हे त्या नाकाला कबूल आहे ना? आहे. मग ते नाक त्या मूर्तीपुढं का वागतं? त्याला त्या मूर्तीत देव दिसतो का? तो दिसला नाही तरी तिथं असतो. त्या नाकाला येणारा सुगंध ही तसाच आहे. त्या नाकाला येणारा सुंदर सुगंधही तसाच आहे. अलकेच्या या बोलण्याची मला मोठी गंमत वाटली. आम्ही दोघे जणू काही पुन्हा लहान होऊन शब्दांचे खेळ खेळू लागलो होतो. पण असले खेळ खेळण्यापेक्षा तो सुगंध घ्यायची इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली. मी अलकेला म्हटले, कसला आहे हा वास? जाईच्या फुलांचा. लहानपणी फार आवडायची ती तुम्हाला. अलका म्हणाली, ते खरे होते, पण मधल्या काळात धनुष्यांच्या टणत्कारांत आणि घोड्यांच्या टापांत जाती कुसुमांचे ते लाडी कुजबुजणे मला कधी ऐकूच आले नव्हते. मी म्हणालो, अलका, ती फुलं माझ्या नाकापाशी आण. मला त्यांची क्षमा मागायची आहे. थांबा ह, वेणीच काढून देते मी. वेणी? हो, वेणीत ती माळली आहेत मी. मग ती तिथेच राहू देत. का? तू फुलं तिथून काढलीस तर ती माझ्यावर रागवतील. इश्श, त्यांचा तसाच वास येऊ दे मला. अलका काहीच बोलली नाही. मी म्हणालो, तू तुझ्या वेणीचा वास मला दिला नाहीस तर मी मोठ्यानं ओरडेन. मग सारी माणसं जागी होतील. पट्टीवर घालायचे थेंब मगाशीच संपले असावेत. आपला लुसलुसीत हात माझ्या ओठांवर ठेवीत ती म्हणाली, असं काही करू नका बाई. 8 दिवस राजवाड्यात कुणाचा जीवात जीव नव्हता. राजवैद्यांनी छातीवर हात ठेवून आपल्या दुखण्याला उतार पडला आहे असं सांगितलं. म्हणून आज कुठं झोपी गेली आहेत सारी. राजवैद्य सुद्धा पलीकडच्या महालात झोपले आहेत. तुम्ही ओरडलात की सारी माणसं धावून येतील. मग आई मला बोचून खाईल नी रागारागानं म्हणेल, सेवा सुद्धा नीट करता येत नाही कार्टीला. ती मला सुळावर चढवील. सुळावर चढण्यापेक्षा वेणीचा वास देणं बरं नाही का? चांगल्या गोष्टीत विलंब बरा नसतो असं मोठे लोक म्हणतात.
मी 5 अंक मोजायच्या आत 1, 2, 3, चा. नंदनवनातल्या सर्व फुलांनी आपला सुगंध त्या जाईच्या फुलांना दिला असावा. अलकेच्या केसातल्या त्या वेणीचा वास घेता घेता मी धुंद होऊन गेलो. त्या फुलांबरोबर नाकाला आणि गालांना होणारा तिच्या बोटांचा स्पर्श विलक्षण सुखद अलगी उन्मादक होता. अलका दूर होत आहे असे वाटताच मी भान विसरलो. त्या सुगंधाने अजूनही माझी तृप्ती झाली नव्हती. शरीराच्या कणाकणाला तो हवावासा वाटत होता. मी डोळे उघडले. ती दूर होऊ लागली. लगेच मी ती वेणी तिच्या केसातून हिसकावून घेतली. दोन्ही हातांनी त्या फुलांचा चोळामोळा करीत मी ती नाकापाशी नेली. कंपित स्वराने अलका उद्गारली, असं काय करावं युवराज? अजून माझं समाधान झालं नाही. आणखी सुगंध हवाय मला. आपण काय करीत आहोत हे माझे मला कळण्यापूर्वीच माझ्या बहूंचा विळखा त्याच्या मानेभोवती पडला. पुढच्या क्षणी तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले. मधुर, अतिमधुर अमृत भरलेले होते. त्या ओठात रखरखीत वाळवंटातून चालत आलेल्या प्रवाशासारखे माझे ओठ सुकून गेले होते. मी तहानेने व्याकुळ झालो होतो. ते अमृत मी घटाघटा पिऊ लागलो. आणखी एवढा एकच मंत्र माझे ओठ पुटपुटत होते. केवळ एका गोष्टीची जाणीव मला उरली होती. मी सुखाच्या डोहात पोहत आहे, पण त्या डोहाचे पाणी पुरेसे खोल नाही. हे काय युवराज? त्या डोहातून कोणीतरी म्हणाले. कोण होती ती? मत्स्यकन्या. मी डोळे फाडून पाहू लागलो. ती अलकाच होती. माझ्या शय्येपासून दूर उभी होती ती. पण माझे ओठ अतृप्त होते. माझे मन असंतुष्ट होते. शरीराचा कण पेटल्यासारखा झाला होता.